आपण देशाचे भावी समाजकर्ते आता सर्वांचं स्वागत करतो. या शेगावला 1 ऑक्टोबरचं आचरण केलं होतं. त्यानंतर त्या सत्तारीत जे रेल्वे वरून बघून देशातून त्याला आदरणीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांना पाचारण केलं होतं. त्यानंतर त्या तत्कालीन जे रेल्वे मिनिस्टर होते मी इथून धरताय, तुम्हाला आश्वासन देखील दिलेलं आहे, मात्र घोडं अडलं कुठं, होत का नाही? घोडं अडलं कुठं हा प्रश्न आपण शासनाला विचारायला पाहिजे. कारण की हे घोडं का अडलं याचं उत्तरच आम्हाला मिळालं नाही. म्हणूनच आज तातडीची बैठक घेऊन आम्हाला आता हा निर्णय घ्यावा लागला. आम्ही अत्यंत नाराज आहे की जी गोष्ट सभागृहामध्ये मंजूर केल्या जाते, मान्य केल्या जाते, विधानसभेच्या पटलावर ज्याची नोंद होते त्या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन करायला 1 वर्ष लागतं आम्हाला वाईट वाटलं. अजूनही आम्ही शासनाला 5-6 दिवस दिलेले आहेत, 22 तारखेपर्यंत दिलेलं आहे. बारी समाजाच्या ज्या मागण्या विधिमंडळात मागच्या पावसाळी विधिमंडळ अधिवेशनामध्ये जे मान्य केलेले आहेत, म्हणजे राष्ट्रीय स्मारक, त्यासाठी लागणारी जागा, त्याचा निधी त्यानंतर या ठिकाणी आर्थिक विकास मंडळ, त्यासाठी लागणं हे त्याचेसुद्धा विचारविनिमय करणे किंवा त्यालासुद्धा पॉझिटिव्ह गोष्टी त्या ठिकाणी मांडल्या गेल्या. पानपिंपरीचा विषय मांडला गेला, पानाचा विषय मांडला गेला. म्हणजे किती वाईट परिस्थिती आहे ही सगळं माहिती आहे. आम्ही याची कल्पना उपमुख्यमंत्र्यांना दिलेली आहे, मुख्यमंत्री साहेबांना दिलेली आहे. आमच्याबद्दल अत्यंत त्यांना सहानुभूती आहे. परंतु घोडं कुठं पेंड खाते हा काही प्रश्न मला सुटला नाही. त्यामुळे आम्ही आता शेवटची आज ही बैठक जी घेतली ही शेवटची बैठक आहे. संपूर्ण देशामध्ये यावर आता बैठकी सुरू आहेत आणि आता जे होईल 22 तारखे आम्ही 22 तारखेपर्यंत शासनाला मुदत देत आहोत. शासनाने 5 दिवसामध्ये आमचा विषय संपवावा आणि मग पुढचं अधिवेशनामध्ये सगळ्या आमच्या मागण्यांच्या स्वरूपात जे आर्थिक बर्डन आहे त्याकरता विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याचा समावेश करावा. म्हणजे स्मारकाकरता निधी किती, आर्थिक विकास मंडळाकरता निधी किती, पानमळे आणि ह्याच्याकरता अनुदान किती, त्यानंतर पीक विम्यासाठी काय योजना आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याची पूर्तता करावी अशी शासनाला मी नम्र विनंती करतो. 22 नंतर जर मागणी झाली तर आमच्याकडे वेगवेगळे पर्याय आहेत. आम्ही आता 22च्या संध्याकाळी किंवा 22च्या सकाळी आम्ही त्यावर फायनल निर्णय घेऊ आणि आम्ही काय करणार आहोत ती त्याच दिवशी आम्ही जाहीर करू. तुम्हाला वाटतं का 1 वर्षापासून होईल? कारण तुम्हाला आक्रमक भूमिका घ्यायची वेळ का आली? नाही, आम्हाला अजूनही आशा आहे. आम्ही आशा द्यावत आणि आमचा विश्वास आहे की बा ठीक आहे, नाही नसेल काल केलं आहे का आता तरी केलं असेल. कदाचित सरकारला काय शासन आहे, शासनाला बऱ्याचशा गोष्टी असू शकतात, त्यांचं आमच्यावर प्रेम आहे पण दुर्लक्ष आहे. फक्त आता तुमच्यामार्फत आमच्यावर पुन्हा त्यांचं लक्ष जाऊ द्या अशी मी शासनाला आपल्यामार्फत विनंती करतो.